नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र कार्यक्रमात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. घेऊया आढावा महाराष्ट्राच्या आठवड्याभरातल्या काही ठळक घडामोडींचा. शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मुंबईत नॅस्कॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026 या चर्चासत्रात बोलत होते. पाहूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचं आणि रोजगाराचं स्वरूप झपाट्यानं बदलत असून शासनानं सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी शासकीय कामकाजात एआयच्या प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शासन यंत्रणेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून सक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे, असं ते म्हणाले. ते मुंबईत नॅस्कॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026च्या चर्चासत्रात बोलत होते. राज्यातल्या शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यामध्ये समन्वय वाढवून एआय सक्षम मनुष्यबळ तयार करण्यावर शासन काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. शासन, शिक्षण संस्था आणि नॅस्कॉम सारख्या उद्योग संघटनांनी एकत्रितपणे काम केलं तर एआय क्षेत्रात महाराष्ट्र अधिक वेगानं पुढे जाऊ शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आता एआयकडे पर्याय म्हणून नव्हे तर प्रगतीची संधी म्हणून पाहिलं पाहिजे, असंही त्यांनी अधोरेखित केलं. राज्यातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. पाहूया याविषयीचा वृत्तांत. ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणं ही अभिमानाची बाब आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला त्यावेळी ते बोलत होते. या सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सरकार आणि शैक्षणिक विश्व एकत्र आलं तर आपण नक्कीच उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले. या करारानुसार मुख्यमंत्री आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ शिष्यवृत्ती योजना संयुक्तपणे विकसित करून राबवली जाणार आहे. सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी 100% शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल. या शिष्यवृत्तीचा संपूर्ण खर्च ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या मुंबई कॅम्पसकडून केला जाणार आहे. मुंबईतल्या पायाभूत सुविधांचा वेगानं विकास होत असून त्यात आणखी एक अध्याय जोडला गेला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकालगतच्या 130 वर्ष जुन्या पुलाच्या पुनर्बांधकामानंतर मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं. त्याविषयीचा हा वृत्तांत. मुंबईतल्या रस्ते वाहतुकीला एक नवा आयाम मेट्रोच्या रूपानं मिळत असतानाच रस्ते वाहतुकीसाठी कळीचे ठरणारे विविध पूलही नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचवत आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकालगतच्या बेलासीस पुलाचं पुनर्बांधकामही नुकतंच हाती घेण्यात आलं होतं. हे बांधकाम वेळेच्या आत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेचं अभिनंदन केलं आहे. ते या पुलाच्या ऑनलाईन लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. मुंबईत आणखी 6 पुलांचं लोकार्पण लवकरच होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. गतीनं आणि दर्जेदार काम करण्याचं शासनाचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशासमोर आदर्श प्रशासनाचा वस्तुपाठ ठेवला, त्यामुळे या पुलाला त्यांचं नाव देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. आता घेऊया धावता आढावा आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. राज्यात प्रत्येक नागरिकाला निवासस्थानापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते मुंबईत हिंदुजा रुग्णालयातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या आरोग्य सुविधा सुलभ आणि सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांनी योगदान द्यावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. राज्यातल्या खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणं बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलत होते. या रुग्णालयांनी गरीब आणि गरजू रुग्णांसाठी राखीव खाटा आणि निधीबाबत पारदर्शकता ठेवणं आवश्यक आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईतल्या सर्व बांधकाम प्रकल्पांवर प्रभावी आणि पारदर्शक देखरेख राहावी यासाठी IoT आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देखरेख प्रणाली विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ते विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलत होते। तर हा होता संक्षिप्त आढावा ठळक घडामोडींचा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। नमस्कार।